मिरज बस स्थानक सुलभ शौचालय ठेकेदारास उपअभियंता बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून नाहक त्रास। मिरज येथील सार्वजनिक पे अँड यूज सुलभ शौचालय आहे। सदर शौचालय जिजामत महिला ग्रामविकास मंडळ यांच्याकडे ठेका आहे। सूर्यकांत नगनाथ कांबळे हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात। सन 2017 पासून 2024 पर्यंत जिजामत महिला ग्रामविकास मंडळ यांच्या ताब्यात असून सदर शौचालयाचे टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने परिवहन बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे। परंतु टेंडर प्रक्रियेमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याकारणाने आक्षेप घेत जिजामत महिला ग्रामविकास मंडळ संस्था यांनी न्यायालयात दावा दाखल केला। सदर सुलभ शौचालयाची निर्णय प्रक्रिया होईपर्यंत न्यायालयाच्या वतीने 1 महिन्याचा स्टे देण्यात आला। परंतु काही गडबडीने देण्यात आलेला टेंडर आक्षेपार्ह असल्याने सूर्यकांत कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे विरोधात प्रविष्ट मागणी केली आहे। न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करत परिवहन महामंडळ बांधकाम विभागाचे अधिकारी उपअभियंता आगार प्रमुख दबाव आणून जबरदस्ती गुंडागर्दी करून ठेका सोडविण्यासाठी नाहक त्रास देत आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे जाणून बुजून नुकसान करत आहेत। तर योग्य न्याय निवडा होईपर्यंत आम्हास कसला त्रास होऊ नये यासाठी सूर्यकांत कांबळे यांनी मागणी केली आहे।